नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ह्याबद्दल आज आपण बोलणार आहेत आणि विश्लेषण करणार आहेत नेमकं की हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही, किंवा हिंदी राष्ट्रभाषेचं असेल तर काय, नसेल तर काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, इम्पॉर्टंट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 41% लोक हिंदी बोलतात. 2011नुसार हे प्रमाण 43% झाले असं सरकारचं मत आहे. 43% हे आपण पकडूया. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की न बोलणारे हिंदी किती लोक आहेत, तर 57% लोक न बोलणारे आहेत, हिंदी न बोलणारे. आणखीन एक गोष्ट, आता आपण काम करू, संविधानावरती येऊ. संविधानाच्या 343नुसार, कलम 343नुसार, म्हणजे कलम खरं तर 343मध्ये 3 भाग आहेत, 1, 2, 3. तर ह्यामध्ये काय सांगितले की पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितले की हिंदी ही राजभाषा असेल, राजभाषा मराठीत ट्रान्सलेट केलं, ऑफिशियल लँग्वेज ही हिंदी असेल असं सांगितले. राष्ट्रभाषा हिंदी नाही, राजभाषा किंवा आपण असं म्हणू ऑफिशियल लँग्वेज हिंदी असेल. आणि दुसऱ्याचं सांगितलं की इंग्लिश ही जवळपास 15 वर्षापर्यंत टिकेल. 1950पासून सांगितलं, हे 1950चं आहे. 1950मध्ये सांगितलं की इंग्लिश ही 15 वर्षापर्यंत असेल, म्हणजे 1965पर्यंत असेल. आणि थर्डमध्ये सांगितलं की 15 वर्षानंतर संसद ह्यावरती जे काय करायचं ते करेल, मग ह्यामध्ये ठेवायचं की नाही वगैरे 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 सगळं ते संसदेच्या हातात असेल. मग आर्टिकल नंबर आता 343 झालं. 344मध्ये काय सांगितलं एकदा या, 344, आणि हे महत्त्वाचं आहे. आता बघा, आर्टिकल 344नुसार असं सांगितलं की राष्ट्रपती काय करतील, 5 वर्षानंतर एक आयोग संघटित करतील, आणि त्यानंतर म्हणजे आत्तापासून 10 वर्षानंतर हा आयोग संघटित करतील. म्हणजे असं झालं, म्हणजे 1950 पकडला आपण, तर 1955 आणि 1960मध्ये आयोग जे आहे ते स्थापित करतील. त्याचा अध्यक्ष असेल आणि काही सदस्य असतील, ते ठरवतील की इंग्लिश लँग्वेज ही ठेवायची की नाही. पण तुम्हाला सांगतो, 1955ला एक आयोग तर नेमला, खेर हे त्यांचे अध्यक्ष होते, पण तेव्हा काही झालं नाही, इंग्लिश तशीच कंटिन्यू राहू दिली. 1960ला तर आयोग नाही, म्हणजे स्थापितच नाही केला, आणि 1963मध्ये आयोग आला, पण तेव्हापासून तर ते ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश तशीच राहिली. त्यानंतर इंग्लिशला काढलं नाही, इंग्लिश तशीच ऑफिशियल लँग्वेज राहिली. म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की संविधानामध्ये इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन्हीही लँग्वेज ऑफिशियल लँग्वेज आहेत. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही आहे. आणि तुम्हाला रिझन कळलं असेल की बरेच लोकांनी ह्याला ऑपोज पण केला होता, कारण आज देखील जवळपास 57% लोक हे हिंदी भाषा बोलत नाहीत, जवळपास 57% लोक. ठीक आहे, तर हे पण महत्त्वाचं आहे एकूण. तर लक्ष देऊ नये का, आता मी काय म्हणतोय, जे 57% लोक जे आहेत हे हिंदी न बोलणारे आहेत. जर समजा राष्ट्रभाषा ह्यांच्यावरती लादली, सगळेजण जे आहेत ते हीच भाषा बोलणार, तर काय होणार, हे पण महत्त्वाचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण डिसॲडव्हान्टेज बघू, जर आपण कोणत्याही लोकांवरती राष्ट्रभाषा म्हणून त्यांच्यावरती ही लादली, तर आपल्याला काय होतं, त्यांच्यावरती एक असुरक्षिततेची भावना येते. काही ऑफिशियल वर्क पण वाढू शकतं. जसं तमिळनाडूमध्ये हे आहे, तर ते पण म्हणजे हिंदीमध्ये पण त्यांच्या गोष्टी काही बोलाव्या लागतील किंवा ट्रान्सलेट कराव्या लागतील, ह्या देखील गोष्टी होऊ शकतात. आता बघा, दुसरी गोष्ट काय होऊ शकते, आता ॲडव्हान्टेज काय आहे नेमका ते बघूया. नॅशनल युनिटी रिप्रेझेंट करण्याचं काम ही भाषा करेल, म्हणजे भारताची एकच भाषा आहे. दुसरी गोष्ट, युनायटेड नेशनमध्ये ज्या लँग्वेजेस आहेत मेनली सध्या ज्या आहेत, त्या इंग्लिश आहे, त्यात स्पॅनिश आहे, रशियन आहे, चायनीज आहे, अरेबिक आहे. मग त्यामध्ये आपली हिंदी भाषा नाही आहे. चायनीज हे मँडरीन चायनीज आहे, हिंदी भाषा तिथे नाही आहे. मग तिथे आपण रिप्रेझेंट करू शकतो इंडियाला, पण तिथे प्रॉब्लेम असा काही विशेष प्रॉब्लेम नाही आहे. एकूण तिथे आमसभेमध्ये 193 मेंबर्स आहेत, आणि 193पैकी आपल्याला 129 वोट्स पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, 129 वोट्स पाहिजे. इंडिया एवढे वोट्स आणू शकतं बऱ्यापैकी, कारण चांगले संबंध आहेत आपले बऱ्याच देशांसोबत. पण एक प्रॉब्लेम होतो, काही देश खूप गरीब आहेत, हे उगीच खर्च नाही करणार ट्रान्सलेशनसाठी. सध्याच ट्रान्सलेट करावं लागतं खूप साऱ्या लँग्वेजमध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स, तर हिंदी पण त्यात ॲड होईल. तर तरी पण ह्याचा पण एक तोडगा काढण्यात आलेला की सुषमा स्वराज जेव्हा होत्या तेव्हा सांगितलेलं त्यांनी की जवळपास आम्ही 400 करोड रुपये देऊ त्या लोकांना, तुम्ही आमची लँग्वेज हे करा. युनायटेड नेशनमध्ये जर आपण हिंदी लँग्वेज असेल तर आपण काही सिम्पली
आपण मांडू शकतो आणि आपला दर्जा वाढेल. भारताचं एक रिप्रेझेंटेशन युनायटेड नेशनमध्ये होईल. ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. पण युनायटेड नेशनने असं सांगितलं की असं होता कामा नये की तुम्ही पैसे देऊन त्यांना हे असं नाही करू शकत. बिलकुल तुम्ही पैसे देऊ शकत नाही. मग तो मुद्दा आणखीन जे आहे रखडला आहे. मग शशी थरूर साहेब असतील किंवा सुषमा स्वराजजी तेव्हा होत्या, तर ह्यांच्यामध्ये वाद पण तेव्हा पेटलेला. नंतर मग त्यावरती काही झालं नाही एवढं विशेष. आता लक्षात घ्या, हिंदी नंतर कोणती भाषा येते मी त्याही गोष्टी बोलतो, म्हणजे आपल्याला एक भाषेविषयी थोडं क्लिअरिटी होईल. हिंदीनंतर एक महत्त्वाची म्हणजे बेंगाली जे आहे किंवा बेंगॉली म्हणू आपण, तर ती भाषा येते. आणि त्यानंतर तेलुगू लँग्वेज यायची, पण तेलुगूला हरवलं मागच्या वर्षी मराठीने, आणि मराठी आली 3 नंबरला. सध्या मराठी आहे, त्यानंतर तेलुगू आहे. आता बघा, हिंदी बोलणारे जे आहेत लोक सगळ्यांना माहिती आहे, जवळपास 52 कोटी लोक आहेत. 52 कोटी हिंदी बोलतात. बेंगॉली 9.7 कोटी एवढे बोलतात. मराठी जे आहेत ते जवळपास 8.3 आणि जे तेलुगू आहेत ते 8.1 आहेत. 8.1 ही पण गोष्ट महत्त्वाची आहे, ह्या पण लक्षात ठेवा. एक्झाममध्ये विचारतील किंवा आपल्या नॉलेजसाठी पण हे सगळ्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आता आपण थोडं समोर जाऊ. बघा, जर राष्ट्रभाषा जर हिंदी केली तर काय होईल? ती केली तर एकतर मायग्रेशन चांगल्या प्रमाणात वाढेल. आता मायग्रेशन चांगल्या प्रमाणात वाढेल म्हणजे नेमकं काय? समजा एक महत्त्वाची गोष्ट की एक समजा खालचे लोक आहेत, म्हणजे एक चेन्नई वगैरे, ते हिंदी लँग्वेज बोलत नाहीत. पण जर हिंदी लँग्वेज केली आपण तिकडे, म्हणजे तिकडे पण हिंदी लोक बोलत असतील, आपले लोक पण तिकडे जातील, है ना? तिथे बिझनेस ग्रो होऊ शकतो 100%. हे पण ही गोष्ट महत्त्वाची आहे. एक युनायटेड नेशन दिसेल आपलं, एक नॅशनल युनिटी रिप्रेझेंट करू आपण सगळेजण. मग त्यामध्ये स्थलांतर वाढेल, बिझनेस वाढतील, एक इंडस्ट्रियल ग्रोथ पण होऊ शकते. ठीक आहे. जर आपण दुसऱ्या गोष्टी बघितल्या, जरा ह्या गोष्टी सोडून जर आपण चायनाच्या गोष्टी केल्या, चायना असेल तर चायनामध्ये बघा 80% लोक जे आहेत ते चायनीज बोलतात जवळपास, आणि ते तेवढं टार्गेट आहे त्यांचं. आता नाही 80%, पण त्यांचं टार्गेट आहे. म्हणजे चायनीजचे प्रकार आहेत, त्यामध्ये मॅन्ड्रिन चायनीज 80% बोलावेत, ही त्यांची इच्छा आहे. विचार करा, ते पण युनिटीला प्रमोट करतात. आणि त्यांचा टाईम झोन पण एकच आहे. त्यांचा टाईम झोन एक आहे. आपले म्हणजे विचार करा, एवढा मोठा कंट्री असून चायनीज, त्यांचा टाईम झोन एक आहे, कारण युनिटी ते जपण्याचा प्रयत्न करतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता जर दुसऱ्या गोष्टी बघितल्या आपण, एकूण दुसऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत त्या पण बघू, जे भाषानुसार हे पण कळेल आपल्याला. बघा, इंग्लिश ही लँग्वेज जी आहे, इंग्लिश ही लँग्वेज जर केली तर काय होईल? ऑफिशियल लँग्वेज तर आहेच, ही जर केली तर काय होईल? एक गोष्ट, इंग्लिश सगळ्यांनाच बोलता नाही येत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ग्रामीण भागात इंग्लिश कुठे येणार? ते हिंदी तरी मोडके तोडके ह्याच्यामध्ये बोलू शकतात, पण इंग्लिश बिलकुल नाही. इंग्लिशला मातृभाषा बोलणारे लोक फक्त 2,60,000 जण आहेत, फक्त 2,60,000. आणि त्यातले तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रात त्यातले 1,04,000 जण महाराष्ट्रातले आहेत. त्यानंतर मेनली तमिळनाडू आणि कर्नाटक येतं. जर आपण दुसऱ्या गोष्टी बघितल्या, आता हे इंग्लिशचं झालं, हे इंग्लिश तर पर्याय नाही. हिंदी असेल तर काय ड्रॉबॅक्स बघितले आपण, त्यांना असुरक्षिततेची भावना असेल खालच्या लोकांना, म्हणजेच जे साऊथ इंडियाला. एक जवळपास 22 ज्या लँग्वेज आहेत बाळा आपल्या, 22 जे प्रादेशिक भाषा आहेत, त्यांना राजकीय किंवा राजभाषेचा दर्जा आपल्याला देण्यात येतो. त्यात आसामी आहे, बंगाली आहे, बोडो आहे, डोगरी आहे, गुजराती आहे, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ आणि तेलुगू आणि उर्दू देखील. बघा, ह्यामध्ये इंग्लिश नाही आहे. ही गोष्ट प्रीच्या दृष्टिकोनात खूप महत्त्वाची आहे. ह्या 22मध्ये इंग्लिश लँग्वेज नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये हिंदी आहे का? हिंदी आहे, इंग्लिश नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याच जणांना कळत नाही. खरं तर भारताचं जे डिव्हिजन आहे मित्रांनो भाषेचं, भाषा हा विषय आज क्लिअर करू आपण. भाषा मॅक्झिमम आपल्याला यायलाच पाहिजे. जर हा समजा भारत देश आहे आपला, एक खालचा पार्ट, तर भारत देशामध्ये फक्त ह्या भागामध्ये इथे द्राविडियन चालते. द्राविडियन म्हणजे तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानेडी. आणि जो वरचा पूर्णपणे भाग आहे नॉर्थ इंडियाचा, म्हणजे महाराष्ट्रासहित वरचा, तिथे देवनागरी लिपीमधली आर्यन गटातील भाषा चालतात. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली वगैरे वगैरे, ह्या देखील महत्त्वाच्या आहेत. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, अभिजात भाषा आहे का मराठी?
मराठी अभिजात भाषा नाही आहे. अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय? एकूण 6 भाषा अभिजात भाषा आहेत. अभिजात भाषा म्हणजे एकदम प्युअर भाषा, ज्यांना सांस्कृतिक इतिहास लाभलेला आहे, ज्या प्राचीन आहेत, दुसऱ्या भाषातून काही त्यात आलेलं नाही आहे, त्या अभिजात भाषा असतात. आणि मराठीचं काम पण चालू आहे, कार्यवाही चालू आहे त्याची, आणि मराठी पण लवकरच होईल असं माझं मत आहे. 1-2-3 वर्षात होईल बहुतेक. तर पहिली जी गोष्ट अभिजात भाषा आहे ती तमिळ आहे, दुसरी संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आहे, आणि लास्टला ओडिया. बघा, तमिळ लँग्वेज सगळ्यात जास्त जुनी लँग्वेज आहे, संस्कृत आणि तमिळ. मातृभाषा म्हणजे नेमकं काय? आता हेही महत्त्वाचं आहे, हाही पॉईंट महत्त्वाचं आहे. कुटुंबामध्ये जी भाषा बोलली जाते ती मातृभाषा आहे. ठीक आहे, कुटुंबामध्ये जी भाषा, जसं माझ्या कुटुंबात मराठी बोलली जाते, तर मातृभाषा ही महत्त्वाची गोष्ट आहे. एकूण जर आपण भारतात बघितलं तर 1652 एकूण 1652 ह्या मातृभाषा आहेत. आणि हे अगदी महत्त्वाचं आहे. मातृभाषा आणि ह्याच्यामध्ये कन्फ्यूज नका होऊ. ह्याच्या राजभाषेमध्ये बिलकुल कन्फ्यूज नका होऊ. 22 प्रादेशिक भाषा आहेत आपल्या, पण ह्या 1652 जवळपास एवढ्या भाषा येतात आपल्याकडे. जर आपण डीप गेलो तर बरंच काही भाषेविषयी आपल्याला बोलायला मिळेल, की भाषाचा मिनिंग काय होतो. भाष म्हणजे बोलणे. ठीक आहे, आपल्याला लिपीबद्दल माहीत पाहिजे. देवनागरीला देवनागरीच का म्हणतात, है ना? तर आधी आर्यांची ही लिपी होती, आर्य जे आलेले भारतामध्ये यांची लिपी होती. आता त्यामध्ये पण बरंच काही कन्फ्युजन आहे, पण आपण असं मानू की आर्य स्वतःला खरं तर देव मानायचे आणि ते नगरात राहायचे, थोडे फॉरवर्ड माइंडेड होते तेव्हाचे. आणि यावरून नगरात राहणारे जे होते आर्य, त्या देवांची लिपी म्हणजे देवनागरी असं ते पडलेलं. देवनागरी, मराठी देवनागरीमध्ये आहे म्हणून सांगितलं. आणखीन 2 ते 3 गोष्टी मराठीबद्दल पण बोलू आपण. ती म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी कोण, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. हा पण प्रश्न बऱ्याचदा विचारतात. मराठी भाषेचे जॉन्सन कोण, हे पण विचारतात. मराठी भाषेचे शिवाजी कोण, हा पण प्रश्न विष्णुशास्त्री चिपळूणकर जे आहेत. मराठी भाषेमध्ये व्याकरणावरती पहिल्यांदा पुस्तक कोणी लिहिलं, हे पण महत्त्वाचं आहे. विल्यम कॅरी. आता बऱ्याच जणांमध्ये दुमत आहे, पण विल्यम कॅरींनी हे पुस्तक 1805ला लिहिलं, लक्षात ठेवा. 1805मध्ये विल्यम कॅरींनी लिहिलं. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, नॉट मराठी लँग्वेज, इट्स मराठा. मराठा वर्ड इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. ठीक आहे, तर मला वाटते की भाषेबद्दल आपण खूप काय बोललो आहे, फास्ट झालं आहे थोडंसं, आणि रिप्रेझेंटेशनमध्ये मी थोडंसं कमी पडलो असेल, 100% कमी पडलो असेल. काही गोष्टी लिहिता नाही आहे तिथे, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या गोष्टींच्या नोट्स जरी काढला स्टुडंट्सनी तरीही खूप खूप छान होईल. तुम्हाला थोडे लँग्वेजमध्ये आपण आणखीन क्वेश्चन्स घेणार आहेत. मराठी भाषेचं आता बघा, UPSCचे जो व्हिडिओ टाकलेला त्याला भरपूर प्रतिसाद दिला आहे. जवळपास 8,000 लोकांनी तो माझा व्हिडिओ बघितला आहे आणि खूप छान वाटलं. जवळपास 150 कमेंट्स त्यावरती आल्यात की सर तुम्ही मराठीचं आणखीन हे करा, मराठी जसं ब्राह्मण कन्या असेल किंवा पुस्तकांविषयी हे करा व्यवस्थितपणे. तर तेही करण्यास आपण प्रयत्न करूया जेवढं माझ्याकडून होईल. मी पण स्टुडंट आहे, असं नाही की मी टीचर वगैरे आहे, मी पण स्टुडंट आहे. काही गोष्टी मला पण शिकायला मिळतात. बघा, ह्यातलं काही चुकलं असेल माझं तर प्लीज माफ करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर तुम्ही काय चुकलं ते लिहू शकता, किंवा राष्ट्रभाषा केली तर तुमचे पॉईंट्स लिहू शकता, जेणेकरून मला पण ते UPSCचे गोष्टी कळतील किंवा UPSCमध्ये लिहिताना कामाला येईल, मेन्समध्ये. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सुषमा स्वराज आणि शशी थरूर यांचं स्पीच नक्की ऐका. त्यांचं नेमकं बोलणं काय, UN नॅशनल लँग्वेज त्या लँग्वेजवरून, ऑफिशियल लँग्वेजवरून त्यांचे बऱ्यापैकी भांडणं झालेले. 14 सप्टेंबर जो हिंदी भाषा दिन असतो, ह्यामध्ये पण जे अमित शहांचं स्पीच होतं ते पण वादग्रस्त होतं. एकच भाषा असावी पूर्ण कंट्रीमध्ये, पण त्यांचं पण मत काही प्रमाणात बरोबर आहेत, काही प्रमाणात ऑब्वियसली जे साऊथ इंडियन स्टेट्स आहेत ते ऑपोज करणारच 100%. पण तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ प्लीज शेअर करा, कारण बरेच लोकांपर्यंत व्हिडिओ जातच नाहीत, तर तुम्ही प्लीज शेअर करा. तुम्ही नीट ऐकलं त्याबद्दल लास्टपर्यंत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.